Okay. So in yesterday's lecture, we covered two topics or 2 points: data types and insertion and exertion operators. Okay. So in last lecture, we saw two programs. The first is a area of circle, and the second one is a area of rectangle. Okay, so as I told you in last lecture, in C language there is a different data types are available. Okay, so which are the different data types available in C language? Int, float, char. Okay, broadly these data types are categorized into three parts. Okay, so first is inbuilt data type, that is a primitive data type, basic data type. Second is derived data type, and third is user defined data type. So basic data types or inbuilt data types are integer, character, float, double. there इज वन void. ओके, जर लक्षात राहिला तर तो void पण तुम्ही सांगू शकता. डिराइव्ह डेटा टाइप, ज्याच्यामध्ये तीन आपण टाइप्स किंवा तीन एक्झाम्पल्स बघितले होते: पॉइंटर, ॲरे आणि फंक्शन. आणि युजर डिफाईन डेटा टाइप्स मध्ये स्ट्रक्चर, युनियन, क्लास आणि इन्युमरेशन. ओके, हे डेटा टाइप्स आपण डिस्कस केले. बेसिकली इंटिजर डेटा टाइप आणि फ्लोट डेटा टाइप ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? इंटिजर डेटा टाइप आणि फ्लोट डेटा टाइप याच्यामध्ये काय फरक आहे? फ्लोट डेटा टाइप हे डेसिमल पॉइंट मध्ये असतात, फ्रॅक्शन मध्ये, आणि इंटिजर हे होल नंबर मध्ये असतात. जे करेक्ट की जर इंटिजरला आपण डेसिमल म्हणजे फ्रॅक्शन मध्ये जर आपण ह्याच्यामध्ये आपल्या कोड मध्ये C++ कोडिंग मध्ये जर प्रोड्यूस पुट केलं तर ते रन होत नाही इन फ्रॅक्शन मध्ये. बट फ्लोट फंक्शन मध्ये जेव्हा आपण पुट करतो तेव्हा ते इंटिजर पण कन्सिडर केलं जातं आणि फ्रॅक्शन मध्ये करेक्ट सुद्धा कन्सिडर. करेक्ट म्हणजे आपल्याला जर डेसिमल व्हॅल्यू घ्यायची असेल तर आपल्याला फ्लोट घ्यावं लागतं, आणि जर होल नंबर्स ज्याच्यामध्ये आपल्याला डेसिमल पॉइंट कन्सिडर करायचे नाही आहेत, मग त्या केसमध्ये आपण इंटिजर डेटा टाईप कन्सिडर करतो. ओके, आणि मग तुमचा अल्फाबेटिक असेल, अल्फा न्यूमरिक असेल, तर त्या केसमध्ये आपण कॅरेक्टर डेटा टाईप काय करत असतो, यूज करत असतो. ओके, सो लास्ट म्हणजे कालच्या लेक्चरला आपण इंटिजर, फ्लोट याच्या रिलेटेड डिस्कस केलं. आज आपण जे काही युजर डिराइव्ह डेटा टाइप्स आहेत, जसं की तुमचं ॲरे, त्याच्यानंतर पॉइंटर, फंक्शन, याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो आपण सुरुवात करणार आहोत ॲरे पासून. सो एक्झॅक्टली हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, हे कव्हर केल्यानंतर ना आपल्याला बाकीचे जे काही C++ मधले कन्सेप्ट आहेत ते शिकायला सोपं जातील. ओके, सो आपण पहिल्यांदा आपण ॲरेचा कन्सेप्ट डिस्कस करूया. ओके, सो सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस तुम्ही ॲरे कन्सिडर करता, सो व्हॉट इज ॲन ॲरे असं जर आपल्याला विचारलं, सो ह्याच्या आन्सर लिहित असताना किंवा याची डेफिनेशन सांगत असताना ॲन ॲरे इज अ finite set of ordered elements ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही कुठलाही ॲरे कन्सिडर करता तर त्याच्यामध्ये तुमचा जो ॲरे असतो तो काय असतो, फायनाईट असतो. इट इज अ फायनाईट सेट ऑफ ऑर्डर्ड एलिमेंट्स. All elements are of same type. ओके, सो याच्यामध्ये फायनाईट का, तर त्याच्यामध्ये आपण एक लिमिटेड नंबर ऑफ व्हॅल्यूज घेऊ शकतो. सेट आहे म्हणजे ग्रुप आहे, आणि त्या जो काही ग्रुप असणार आहे त्याच्यामध्ये अशी प्रॉपर ऑर्डरिंग असते. ओके, सपोज मला तुम्हाला हे थोडं एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन करतो. बघा की सपोज मी एखादा इंटिजर ए ॲरे घेतलाय आणि याच्यामध्ये
मी काही इलेमेंट्स घेतो. फॉर एक्झाम्पल 10, 20, 30, 40 अँड 50. ओके. सो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं अजून एक इंटिजर, लेट आय टेक ए आणि त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू देतो 10. आता तुम्ही या दोन स्टेटमेंट्सला काय करा, कम्पेअर करा. मी तुम्हाला त्याचा दोघांचा फरक सांगतो की या ठिकाणी डेटा टाईप आहे इंटिजर, या ठिकाणी डेटा टाईप पण आहे इंटिजर. इथं व्हेरिएबलचं नाव पण ए आहे, इथल्या व्हेरिएबलचं नाव पण ए आहे. अजून जास्त समजण्यासाठी, अजून क्लिअर करण्यासाठी पूर्ण डिक्लेरेशन मी करतो. ओके. सो हा एक व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये मी फक्त एकच व्हॅल्यू एका वेळेस काय करू शकतो, स्टोअर करू शकतो, जे की याच्या आधी आपण बघितलेलं आहे. पण जर माझी रिक्वायरमेंट असेल की मला एका वेळेस एका व्हेरिएबलमध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, त्यावेळेस मला ॲरे कन्सेप्ट काय करावा लागतो, यूज करावा लागतो. ओके. परत एकदा सांगतो की पहिलं जे लाईन नंबर 3 वरचं जे स्टेटमेंट आहे दॅट इज अ सिंगल व्हॅल्यू व्हेरिएबल, की ज्याच्यामध्ये माझा व्हेरिएबल आहे तो एकच व्हॅल्यू ॲट अ टाइम काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. ओके. पण जर माझी रिक्वायरमेंट असेल की मला एकाच व्हेरिएबलमध्ये एका वेळेस एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करायचे, त्या केसमध्ये मला काय यूज करावा लागतो, ॲरे यूज करावा लागतो. म्हणून ॲरेची डेफिनेशन काय आहे, अन ॲरे इज अ फायनाइट सेट ऑफ ऑर्डर्ड एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप और सेम टाइप. ओके. आता इथं फायनाइट का म्हटलेलं आहे, तर तुम्ही ऑब्झर्व केलं या ठिकाणी माझी जी लिस्ट आहे, माझा जो सेट आहे, त्याच्यामध्ये एक लिमिटेड नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत, त्याला आपण फायनाइट म्हणतो. की जसं की ह्या ॲरेमध्ये मी 5 व्हॅल्यूज काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. आणि ह्या ज्या काय व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहे त्याच्यामध्ये एक प्रॉपर ऑर्डरिंग आहे की पहिली व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू, तिसरी व्हॅल्यू, चौथी व्हॅल्यू, पाचवी व्हॅल्यू. ओके. सो बेसिकली या ठिकाणी ए मध्ये एकच व्हॅल्यू स्टोअर होणार आहे, या ठिकाणी ए मध्ये 5 व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. पहिली व्हॅल्यू 0th पोझिशनला स्टोअर होणार आहे, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 10. दुसरी व्हॅल्यू आहे 20, तिसरी व्हॅल्यू आहे 30, चौथी व्हॅल्यू आहे 40 आणि पाचवी व्हॅल्यू आहे 50. ओके. सो या ठिकाणी आपण ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 2, ए ऑफ 3, ए ऑफ 4 या पद्धतीने इथं जो आपण ॲरे ए घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे इलेमेंट स्टोअर होणार आहेत त्या पोझिशन वाईज स्टोअर होणार आहे, ऑर्डर वाईज स्टोअर होणार आहे. तो फर्स्ट इलेमेंट ज्या पोझिशनला स्टोअर केला जातो ती पोझिशन 0 पासून स्टार्ट होते. सो त्याप्रमाणे पहिला 0th पोझिशन, दुसरा फर्स्ट पोझिशन, म्हणजे थोडक्यात माझ्याकडे ॲरेची साईज जर एन असेल तर लास्ट इलेमेंट इज स्टोअर्ड n-1 पोझिशन. ओके. सो या एक्झाम्पल मध्ये एन ची व्हॅल्यू किती आहे 5, तो 5-1 4, तर फोर्थ लोकेशनला किंवा फोर्थ पोझिशनला तुमचा लास्ट इलेमेंट काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. आणि जी लास्ट पोझिशन आहे 5th, दॅट विल इंडिकेट द एंड ऑफ द ॲरे. ओके. सो बेसिकली अन ॲरे आणि रेग्युलर व्हेरिएबल याच्यामध्ये काय फरक आहे, ऍक्च्युली ॲरे सुद्धा व्हेरिएबलच आहे, पण दोघांमध्ये बेसिक फरक हा आहे की ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल व्हेरिएबल घेता, म्हणजे विदाउट ॲरे असलेला किंवा नॉन ॲरे व्हेरिएबल घेता, तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकता. ॲट अ टाइम यू कॅन स्टोअर सिंगल व्हॅल्यू. बट वेन आवर इंटरेस्ट इज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यू, सो त्या केसमध्ये आपल्याला ॲरे काय करावा लागतो, यूज करावा लागतो. ओके. सो मल्टिपल व्हॅल्यूज वी कॅन स्टोअर इन अ सिंगल व्हेरिएबल. फॉर दॅट वी यूज अ कन्सेप्ट ऑफ ॲरे. ओके. सो ॲरे मध्ये गोष्टी लक्षात ठेवा, ॲरे काय आहे, इट इज अ फायनाइट सेट ऑफ ऑर्डर्ड इलेमेंट्स. ओके. सो याच्यामध्ये जे काही इलेमेंट्स आपण स्टोअर करणार आहे, ऑल इलेमेंट्स आर ऑफ सेम डेटा टाइप. की जसं की या ठिकाणी आपण जो ए व्हेरिएबल घेतलेला आहे किंवा ए ॲरे घेतलाय त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू स्टोअर करणार आहे आपण, 5 व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. आणि हे 5 ही व्हॅल्यू कुठल्या टाईपचे असणार आहेत, इंटिजर टाईपचे असणार आहेत. ओके. सो असं कधी होणार नाही की ॲरे मध्ये पहिली व्हॅल्यू इंटिजर मध्ये, दुसरी व्हॅल्यू कॅरेक्टर मध्ये, तिसरी व्हॅल्यू फ्लोट मध्ये,
Okay, so your array is a collection of homogeneous data items. So homogeneous and heterogeneous. Homo means same, similar, and hetero means different. Okay, so your structure is a collection of dissimilar data items. Your array is a collection of homogeneous data item. So या ठिकाणी ज्या वेळेस आपण array कन्सिडर करणार आहे, array मध्ये आपण एकाच डेटा टाइपच्या व्हॅल्यूज काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. ओके, सो अरेच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. अरे फायनाइट आहे, अरे मधले इलेमेंट पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये स्टोअर केले जातात आणि अरे मधले इलेमेंट्स एकाच डेटा टाइपचे असतात. ओके, सो ऑर्डर्ड फायनाइट सेट ऑफ होमोजिनियस डेटा आयटम. ओके, सो बेसिकली बघा, ऑर्डर्ड फायनाइट set of homogeneous data items. Okay, so homogeneous, त्याच्यामध्ये ordered is a one property, finite is another property, and homogeneous is a third property. So these are the 3 properties of array. So तुम्हाला array जर विचारलं व्हॉट इज ॲरे, डिफाईन ॲरे, तर त्यामध्ये तुम्हाला हे सांगणं अपेक्षित आहे. हा ॲरे हा ऑर्डर्ड असतो, ॲरे हा फायनाइट असतो आणि ॲरे मध्ये एलिमेंट्स हे होमोजिनियस असतात. याचा अर्थ एकाच टाइपचे किंवा सेम डेटा टाइपचे व्हॅल्यूज आपण एका व्हेरिएबल मध्ये काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ओके, सो बेसिकली ॲरेची गरज का, कशासाठी आहे, तर बघा एक साधं एक्झाम्पल आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये कन्सिडर करूया. की सपोज तुम्ही सगळेजण एका क्लासमध्ये आहात. तुमच्या क्लासची स्ट्रेंथ किती आहे, कोण सांगू शकतं मला? फॉर एक्झाम्पल CS ची स्ट्रेंथ किती आहे? येस, एनीबडी? Okay, let me consider it is a 100 students. Let me consider. आणि तुमची एक टेस्ट घेतलेली आहे आणि त्या टेस्ट मध्ये आपल्याला जेवढे मार्क्स पडलेले आहेत त्याच्यातले आपल्याला काय करायचे, पहिले 2, पहिले 4, पहिले 10 टॉपर्स फाइंड आउट करायचे. ओके, सो आय वॉन्ट टू राईट अ प्रोग्राम फॉर दॅट. ओके, सो माझी पहिली रिक्वायरमेंट काय असणार आहे की जेवढे स्टुडंट्स एक्झामला अपियर झालेले आहेत, ओके, सो जेवढे स्टुडंट एक्झामला अपियर झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांचे मार्क्स मला माझ्या प्रोग्राम मध्ये पहिल्यांदा इनपुट करून घ्यावे लागणार. ओके, सो आपण काउंट किती कन्सिडर केला, 100 कन्सिडर करा एक एक्झाम्पल म्हणून. सो जर मला 100 मार्क्स किंवा 100 मुलांचे मार्क्स टेस्टचे ऍक्सेप्ट करायचे, आता जर तुम्ही पहिली मेथड यूज केली की ज्याच्यामध्ये तुमचा व्हेरिएबल एका वेळेस एकच व्हॅल्यू स्टोअर करणार आहे, करेक्ट. जर मला 100 स्टुडंटचे मार्क्स द्यायचे असतील तर मला असे 100 व्हेरिएबल्स काय करावे लागतील, डिक्लेअर करावे लागतील, जे काय आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे. बरोबर, त्याच्या ऐवजी जर मी ॲरे यूज केला तर काय होऊ शकतं, डायरेक्टली मी एखादा ॲरे बघा या पद्धतीने इंटीजर मार्क्स ऑफ 100. सो ऑटोमॅटिकली हा जो एक व्हेरिएबल आहे तो किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, 100 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. मग माझ्याकडे जे काही 100 व्हॅल्यूज या ठिकाणी येणार आहे, मी असा प्रोग्राम लिहिल की जो त्या 100 व्हॅल्यूजला काय करेल, सॉर्ट करेल आणि त्यातले पहिले 5, पहिले 10 तुमची जी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे मी माझा डेटा काय करेल, तुम्हाला डिस्प्ले करेल. ओके, सो बेसिकली ज्या केसेसमध्ये तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यूज हँडल करायचे असतात त्यावेळेस तुम्ही सिंगल व्हॅल्यू व्हेरिएबल प्रेफर न करता तुम्ही कुणाचा यूज करता, ॲरेचा यूज करता. सो अन ॲरे इज अ फायनाइट सेट ऑफ एलिमेंट्स. ह्या ॲरेच्या प्रॉपर्टीज काय काय, इट इज अ ऑर्डर्ड, इट इज अ फायनाइट अँड द ऑल एलिमेंट्स आर ऑफ homogeneous data type, similar data type or same data type.
ओके. सो बेसिकली फरक लक्षात ठेवा ॲरे मधला आणि तुमच्या नॉर्मल व्हेरिएबल मधला. सो नॉर्मल व्हेरिएबल याला आपण सिंगल व्हॅल्यूड व्हेरिएबल म्हणतो आणि ॲरे हा तुमचा मल्टिपल व्हॅल्यूज किंवा मल्टी व्हॅल्यूड व्हेरिएबल म्हटलं जातं. ओके. सो बोथ आर द व्हेरिएबल, बोथ आर द मेमरी लोकेशन्स. पण फरक काय, एक मेमरी लोकेशन एकच व्हॅल्यू स्टोअर करतं, इथं तुमच्याकडं मल्टिपल मेमरी लोकेशन्स तयार होतात आणि प्रत्येक लोकेशन मध्ये सिंगल सिंगल व्हॅल्यू आपण स्टोअर करतो. असं कलेक्टिव्हली एक सेट तयार होतो आणि आपण त्यांना काय म्हणतो, मल्टिपल व्हॅल्यूज म्हणतो. ओके. सो हिअर ओनली सिंगल लोकेशन, सो वी आर storing single value, but here we are creating a 5 locations. Out of this 5 location, first location is identified by a of 0, second location is identified by a of 1, third is identified by a of 2, so on. Element which is stored in the last position, that is n minus 1, that is a of 4. ओके. तसं या ठिकाणी पहिला एलिमेंट स्टोअर होणार मार्क्स ऑफ 0 मध्ये आणि शेवटचा एलिमेंट स्टोअर होणार मार्क्स ऑफ 99 मध्ये, कारण की आपला काउंट कुठून सुरुवात झालेला आहे, 0 पासून झालेला आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचा ॲरेचा जो इंडेक्स असतो, हे जे काही आहेत 0, 1, 2, 3, 4 सो ऑन, असे तुमच्याकडे किती इंडेक्स येणार आहेत, 99 पोझिशन्स येणार आहेत. दीज 99 पोझिशन्स आर इन कॉल्ड ॲज अ इंडेक्स. त्यांना काय म्हटलं जातं, इंडेक्स म्हटलं जातं. आणि ॲरेचा इंडेक्स हा नेहमी कुठून सुरुवात होतो, 0 पासून सुरुवात होतो. आणि लास्ट इलेमेंटचा इंडेक्स हा नेहमी काय असतो बघा, इंडेक्स ऑफ ॲरे कुणाचा, फर्स्ट इंडेक्स. सो इथं लिहितो फर्स्ट इंडेक्स. फर्स्ट इंडेक्स ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम 0 आणि लास्ट इंडेक्स ज्याच्यामध्ये आपली व्हॅल्यू असणार आहे, दॅट लास्ट इंडेक्स इज ऑलवेज whatever साईज मायनस 1. आता याच्यामध्ये ह्या एक्झाम्पल मध्ये साईज किती आहे आपली, 100. त्यातनं एक वजा केला म्हणजे या ठिकाणी आपल्याकडं व्हॅल्यू जी शेवटची स्टोअर होणार आहे ती कितव्या पोझिशनला स्टोअर होणार आहे, 99 पोझिशनला स्टोअर होणार आहे. या केसमध्ये जर माझ्याकडे साईज 5 असेल तर इंडेक्स पहिला नेहमी शून्यापासूनच सुरुवात होणार आहे. साईज जर 5 असेल तर 5 मायनस 1 4. त्याप्रमाणे लास्ट इलेमेंट कुठल्या पोझिशनला स्टोअर होणार आहे, 4th पोझिशनला स्टोअर होणार आहे. सो बेसिकली लक्षात ठेवा, आपण हा जो काही ॲरे डिस्कस करतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲरेचे टाइप्स पण आहेत. ओके. सिंगल डायमेन्शनल ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे, मल्टी डायमेन्शनल ॲरे. ओके. सो आपल्याला खूप डिटेलमध्ये त्याच्यात जायचं नाहीये, कारण की आपल्याला वरवर आहे की ॲरेची डेफिनेशन आणि बेसिक कन्सेप्ट. ओके. ओके. ज्यावेळेस तुम्ही पुढे इंजिनिअरिंग कराल त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याचं खूप डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. तर आपल्याला काही आत्ताच ते खूप एवढ्या डीपमध्ये जायची गरज नाहीये. ओव्हरऑल आपल्याला बेसिक गोष्टी प्रत्येक कन्सेप्टच्या माहीत झाल्या तरी सफिशियंट आहे. ओके. सो पहिली गोष्ट, ॲरे कन्सेप्ट कळाला का सगळ्यांना? कुणाला काही डाऊट असतील तर विचारा. व्हॉट इज ॲरे? नॉर्मल नॉन व्हेरिएबल किंवा नॉन ॲरे व्हेरिएबल आणि ॲरे व्हेरिएबल दोघांमधला फरक कळाला का? ॲरेची गरज कळाली का? हो. ओके. सो बेसिकली बघा, ज्यावेळेस तुम्हाला एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायच्या असतील त्यावेळेस तुम्हाला ॲरे यूज करायचा आहे. सो ॲरे इज अ ग्रुप ऑफ व्हॅल्यूज, ॲरे इज अ सेट ऑफ व्हॅल्यूज, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. ओके. सेट, ग्रुप, कलेक्शन. पण हे जर काही सेट असणार आहे, ग्रुप असणार आहे, कलेक्शन असणार आहे, हा फायनाईट असणार आहे. आणि याचा जो काही प्रत्येक व्हॅल्यूचा जो डेटा टाईप असणार आहे तो सेम असणार आहे, होमोजिनियस असणार आहे. ओके. म्हणून ऑर्डर्ड फायनाईट सेट ऑफ होमोजिनियस डेटा आयटम. ओके. an array is a finite ordered set of homogeneous data item. ओके. सो त्याप्रमाणे ॲरे ची कन्सेप्ट लक्षात ठेवा. ॲरेचे टाइप्स पण आहेत. ॲरेचे टाइप्स सांगताना 3 टाइप सांगितले मी तुम्हाला, सिंगल डायमेन्शनल ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे आणि मल्टी डायमेन्शनल ॲरे. ओके.
सो आपल्याला ओके. सो बेसिकली बघा, डेटा टाइप आपण काल बघितलं, त्याच्यानंतर ना इन्सर्शन एक्सर्शन ऑपरेटर्स आपण बघितले, आणि आज आपण जसे की ॲरे कन्सेप्ट बघतोय. सो ॲरे मध्ये व्हॉट इज ॲरे. सो परत एकदा आपण ॲरेची कन्सेप्ट एकदा परत सांगतो मी. ॲरे हा काय आहे, तर ॲरे हा एक व्हेरिएबलच आहे, फक्त त्याच्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज काय करत असतो, स्टोअर करत असतो. ज्या वेळेस आपल्याला मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करायच्या, त्यावेळेस आपला रेग्युलर व्हेरिएबल काम करत नाही. मग त्या केसमध्ये आपल्याला ॲरे कन्सेप्ट काय करावा लागतो, यूज करावा लागतो. सो अन ॲरे इज अ फायनाइट सेट ऑफ ऑर्डर्ड एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप, किंवा an array is a ordered finite set of homogeneous data item. होमोजिनियसचाच अर्थ काय होतो, सेम डेटा टाइप. ओके. सो बेसिकली ॲरे डिक्लेअर करत असताना ॲरे कसा डिक्लेअर केला जातो, तर तुम्हाला डेटा टाइप द्यावा लागतो, ॲरेला नाव द्यावं लागतं आणि साईज द्यावी लागते. ओके. सो या ठिकाणी ॲरे ज्यावेळेस आपण डिक्लेअर करतो, डिफाईन करतो, तर डिक्लेअर करत असताना स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण काय देतो, साईज देत असतो. ओके. सो बेसिकली आता ह्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं, माझा ॲरे ए आहे, ज्याची साईज किती दिलेली आहे, मी 5 दिलेली आहे. हे साईज काय इंडिकेट करतं, तर तुम्ही त्या ॲरे मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर करू शकता. जर मी 5 दिलं, इट विल स्टोअर द 5 व्हॅल्यूज. इथं मी 100 दिलं, इट विल स्टोअर द 100 व्हॅल्यूज. ओके. आता ह्या ज्या काही व्हॅल्यूज आपण स्टोअर करणार आहोत, त्या पर्टिक्युलर पोझिशनला किंवा पर्टिक्युलर लोकेशनला स्टोअर होणार आहे. सो पहिली व्हॅल्यू ही नेहमी 0th लोकेशनला किंवा 0th पोझिशनला काय होत असते, स्टोअर होत असते. त्याच्या पुढची व्हॅल्यू फर्स्ट लोकेशनला स्टोअर होत असते. ओके. ऍक्च्युली याला जर आपल्याला डायग्रामॅटिकली दाखवायचं झालं, बघा मी थोडक्यात तुम्हाला डायग्राम दाखवतो, जस्ट समजून घ्या की हा माझा ॲरे बघा. ओके. सो या ठिकाणी 10 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, या ठिकाणी 20 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, 30 व्हॅल्यू, 40 व्हॅल्यू आणि 50 व्हॅल्यू, हे असे माझ्याकडे लोकेशन्स आहेत. ओके. आणि हा जो ॲरे मी डिक्लेअर केलेला आहे, ओके, सो हा जो माझा ॲरे मी डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं, हा ॲरे कसा तयार झाला, कशामुळे तयार झाला, तर मी लिहिताना काय लिहिलेलं आहे, इंटीजर ए ऑफ 5 लिहिलेलं आहे. ओके. ए ऑफ 5 लिहिलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी या लोकेशन पासून या लोकेशन पर्यंत नाव काय आहे, त्याचं ए आहे. पण याची जर पोझिशन तुम्ही बघितली, पहिला ॲरे हा कुठल्या पोझिशनला स्टोअर झालेला आहे, 0th पोझिशनला स्टोअर झालेला आहे. दुसरी व्हॅल्यू कुठल्या पोझिशनला स्टोअर झालेली आहे, फर्स्ट पोझिशनला. ओके. त्याचप्रमाणे सेकंड पोझिशन, त्याचप्रमाणे नेक्स्ट एलिमेंट दॅट इज स्टोअर्ड ॲट थर्ड पोझिशन, and the last that is stored at the fourth position. ओके. सो या पद्धतीने त्याचा सिनारिओ आहे की ज्यावेळेस मी ए ऑफ 5 ने डिक्लेअर करल, तर या पद्धतीने मेमरी काय होत असते, अलोकेट होत असते. ओके. सो बेसिकली कन्सेप्ट समजून घ्या, कशा पद्धतीने याचं काम चालतं ते बघा. ओके. सो मला वाटतं तुम्हाला हे डायग्रामॅटिकली जे रिप्रेझेंटेशन केलं त्यांनी जास्त सोपं जाईल. सपोज मी नुसतं ए इज इक्वल टू 100 लिहिलं, असं लिहिलं तर काय होणार आहे, फक्त एकच लोकेशन तयार होणार आहे माझं, लाईक दिस. ओके. सो एकच लोकेशन असणार आहे आणि त्या लोकेशन मध्ये व्हॅल्यू किती असणार आहे, 100 व्हॅल्यू असणार आहे. ओके. सो या पद्धतीचा म्हणजे ज्यावेळेस आपण ॲरे वापरतो, मेमरी साईज पण वाढते, का तर नंबर ऑफ एलिमेंट्स जास्त आहेत. आता या ठिकाणी एकच व्हॅल्यू आहे, काल आपण डिस्कस केलं, एक इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायला आयडियली 2 बाईट्स मेमरी लागते. ओके. आता मायक्रो प्रोसेसर्स आपले 64 बीट आहेत, त्यामुळे आता तो 4 बाईट्स घेतो. पण ज्यावेळेस ही लँग्वेज इन्व्हेंट झाली, त्यावेळेस एक इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायला ऑलमोस्ट इट विल टेक 2 बाईट्स. तसं इथं 5 व्हॅल्यू स्टोअर करायच्यात. मग 5 व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण जर मेमरी साईज कॅल्क्युलेट करायची ठरवली,
एकासाठी किती मेमरी 2 बाइट्स मल्टिप्लाय बाय किती नंबर ऑफ एलिमेंट्स 5 एलिमेंट्स टोटल हाऊ मेनी बाइट्स 10 बाइट्स मेमरी विल बी अलोकेटेड ओके आणि या केसमध्ये ओनली सिंगल व्हॅल्यू सो 2 बाइट्स and the number of elements is 1 so accordingly it will allocate memory for of 2 bytes okay so या पद्धतीने आपल्या ॲरेचं काय होत असतं रिप्रेझेंटेशन हे मेमरीमध्ये होत असतं ओके सो या ठिकाणी पहिला एलिमेंट पहिल्या पोझिशनला दुसरा एलिमेंट दुसऱ्या पोझिशनला तिसरा एलिमेंट तिसऱ्या पोझिशनला सो देर इज अ ऑर्डरिंग दॅट्स वाय इट इज अ ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ होमोजिनियस डेटा आयटम सो ते जे वर्ड्स आहेत फायनाईट ऑर्डर्ड होमोजिनियस हे सगळे ॲरेच्या रिलेटेड महत्वाचे कन्सेप्ट आहेत ओके सो बेसिकली बघा आता हा ॲरे आपल्याला प्रोग्राम मध्ये यूज करायचा आहे तर कसं यूज करणार कशा पद्धतीने लिहिणार सो बेसिकली बघा या ठिकाणी इंटिजर काय आहे डेटा टाईप आहे एक आहे ॲरेचं नाव आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय दिलेली आहे साईज दिलेली आहे म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलाही ॲरे प्रोग्राम मध्ये यूज करणार त्याचा सिंटॅक्स कसा असणार आहे सो फर्स्ट यू हॅव टू राईट डेटा टाईप आफ्टर दॅट डेटा टाईप यू हॅव टू राईट ॲरे नेम तुम्हाला त्याला काय नावाने ओळखायचं आहे आणि पुढं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय द्यायचं साईज द्यायचं ओके सो हा सिंटॅक्स झाला ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम मध्ये एखादा ॲरे यूज कराल त्यावेळेस यू हॅव टू फर्स्ट राईट डेटा टाईप देन यू हॅव टू राईट द ॲरे नेम अँड देन यू हॅव टू राईट द साईज आता इथं डेटा टाईप म्हणून आपण काय काय वापरू शकतो मग इथं आपण इंटिजर वापरू शकतो फ्लोट वापरू शकतो कॅरेक्टर वापरू शकतो ओके सो अन ॲरे इट इज अ डिराइव्ड डेटा टाईप हा कुणापासून बनलेला आहे हा इंटिजर पासून बनलेला आहे सो लेट वी राईट इंटिजर ए ऑफ 5 मला जर फ्लोट घ्यायचा असेल फ्लोट बी ऑफ 10 कॅरेक्टर घ्यायचा असेल char c of 20 okay so here these three different arrays that we declared so पहिला आहे integer array दूसरा आहे float array तीसरा आहे character array so what is integer what is float what is character concept is same but here we are going to store the multiple values okay so या पद्धतीने हा जो आपण array declare केलेला आहे हा तुमचा आहे वन डायमेन्शनल ॲरे ओके की ज्याच्यामध्ये फक्त एक रो वाईज आपण डेटा काय करतो स्टोअर करतो पण ज्यावेळेस तुम्ही पुढे जाताल 2 डायमेन्शनल ॲरेसाठी सो बघा 2 डायमेन्शनल ॲरे बद्दल पण थोडक्यात सांगतो सिंटॅक्स फॉर 2D ॲरे 2D इज अ 2 डायमेन्शनल ॲरे की जसं की आपल्याला एखादा ॲरे डिक्लेअर करायचा फॉर एक्झाम्पल इंटिजर ए ऑफ 3/3 ओके तो या ठिकाणी तुमचा डेटा नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये काय केला जातो स्टोअर केला जातो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं 2 डायमेन्शनल ॲरे की ज्याच्यामध्ये 3 रोज अँड 3 कॉलम्स मग याच्यामध्ये जर मला याचा टेबल दाखवायचा झाला तर या पद्धतीने तुमचा टेबल काय होईल तयार होईल घेताना मी मुद्दामून जास्त रोज घेतो याला वेगळ्या पेजवर घेतो बघा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल ओके सो दिस इज युअर इथं मी लिहिताना लिहितो रोज आणि इकडे लिहिताना मी लिहितो कॉलम्स शॉर्ट मध्ये लिहितो कॉलम्स ओके सो एक सेकंड याला मी खाली घेतो याला इथं लिहितो ओके सो इकडं आपण घेणार आहोत कॉलम्स आणि इकडं आपण घेणार आहोत रोज सो दिस इज माय फर्स्ट रो नेहमी 0 पासून स्टार्ट होणार आहे सेकंड रो स्टार्ट होणार थर्ड रो तसंच या ठिकाणी माझा कॉलम दिस इज माय 0th कॉलम दिस इज माय फर्स्ट कॉलम अँड दिस इज माय थर्ड कॉलम ओके सो त्याप्रमाणे जर तुम्ही पोझिशनचा ॲरे किंवा पोझिशनचा मॅट्रिक्स घेतला तर पहिला एलिमेंट स्टोअर होणार आहे 0,0 पोझिशनला दुसरा स्टोअर होणार आहे 0,1 पोझिशनला आणि तिसरा स्टोअर होणार आहे 0,2 पोझिशनला सेम रो नंबर इज व्हॉट 1 and column number is what 0 so 1,0 next is 1,1 and next is 1,2 आणि तिसरा रो जो असणार आहे 2,0
2,1, 2,2. ओके. सो या पद्धतीने तुमचा डेटा आपण टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये काय करणार आहे, करू शकतो, स्टोअर करू शकतो. ओके. सो बेसिकली हे त्याचे पोझिशन मॅट्रिक्स झाला. ओके. पण ऍक्च्युली ज्यावेळेस मी व्हॅल्यूज घेणार आहे तर माझ्या व्हॅल्यूज कशा असणार आहेत बघा. फॉर एक्झाम्पल वरच मी या ठिकाणी व्हॅल्यूज पण देतो, इथंच 10, 20, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 and the last is 90. Okay. सो या व्हॅल्यूज कशा असणार आहेत बघा. तर इथं मी व्हॅल्यू पुढं मुद्दाम देतो. तर 0 पोझिशनला तुमची जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू असणार आहे 10. ओके. सो याला मी थोडं वेगळ्या पद्धतीने लिहितो की 10 व्हॅल्यू असणार आहे. पुढची जी व्हॅल्यू आहे 20 व्हॅल्यू असणार आहे आणि ही 30 व्हॅल्यू असणार आहे. नेक्स्ट रो ला ज्यावेळेस आपण जाऊ, नेक्स्ट कॉलमला सॉरी, या ठिकाणी तुमची 40 व्हॅल्यू असणार आहे, इथं तुमची 50 व्हॅल्यू असणार आहे, इथं तुमची 60 व्हॅल्यू असणार आहे, 70, 80 आणि लास्ट वन 90. ओके. सो हे फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी मी हे लिहिलेलं आहे. हे 0 कुठून आलं, 01 कुठून आलं, 02 कुठून आलं. सो 0 1 02. So 0th row and the 0th column, first column, second column. The same second row साठी सुद्धा 10, 11, 12. तर त्या पोझिशनला तुमचं 40, 50, 60. ओके. सो या पद्धतीने हा जो ॲरे आहे याला 2 डायमेन्शनल ॲरे म्हणायचं आणि हा जो ॲरे आहे त्याला 1 डायमेन्शनल ॲरे म्हणायचं. 2 डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर करत असताना आपण जो सिंटॅक्स वापरतो फर्स्ट 1 डायमेन्शनल ॲरे सारखाच, डेटा टाईप देतो, त्यानंतर ना ॲरेचं नाव देतो, दॅट इज ॲरे नेम, आणि तिथं 1 साईज देतो. इथं आपण देताना साईज 1 आणि साईज 2 देतो. आता साईज 1 दॅट इज नथिंग बट नंबर ऑफ रोज. So instead of this you can write rows or row, and the size 2 is nothing but the number of columns, so you can write the columns. Okay. So whenever we are interested to represent our data in a tabular format, त्या केसमध्ये आपण कशाचा यूज करतो, 2 डायमेन्शनल ॲरेचा यूज करतो. सो या ठिकाणी 3 रोज 3 कॉलम, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इक्वल टू नंबर ऑफ रोज मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कॉलम. सो या ठिकाणी 9 एलिमेंट्स येणार आहेत, 3 into 3. जर मी 3/2 घेतला तर या ठिकाणी रोज किती असणार आहे, 3, आणि कॉलम्स किती असणार आहे, 2. मग त्या केसमध्ये फक्त 6 एलिमेंट्स येणार आहेत. पुढचे एलिमेंट्स आपण काय करून टाकणार आहे, डिलीट करून टाकणार आहे. तर त्या केसमध्ये नंबर ऑफ रोज आर 3 बट कॉलम्स आर ओनली 2, दॅट इज 0 and 1. ओके. सो या पद्धतीने तुमचं ज्यावेळेस ॲरे आपण डिक्लेअर करतो तर त्याचं मेमरी मधलं रिप्रेझेंटेशन हे या पद्धतीने होत असतं की मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करणार आहेत, तर पण कशा स्टोअर होणार आहेत, तर या पद्धतीने जसं मगाशी मी या ठिकाणी दाखवलं होतं, a of 0, a of 1, a of 2, a of 3, a of 4. ओके. तसं 2 डायमेन्शनल ॲरेला ज्यावेळेस आपण दाखवायला जाऊ तर त्या केसमध्ये तो कसा स्टोअर करतो, row number and column number. So row number is 0, column number is 0. So पहिला element a of 0, 0. Okay. So this is small a of 0, 0 ला किती व्हॅल्यू, 10 व्हॅल्यू. a of 0, 1 याला किती व्हॅल्यू, 20 व्हॅल्यू. Then a of 0, 2 व्हॅल्यू इज व्हॉट, 30. सो हा तुमचा पहिला रो आला की पहिल्या रो मध्ये आपण 10, 20, 30 ह्या व्हॅल्यूज घेतल्या तर रो 0 बघा कॉन्स्टंट आहे, चेंज कोण झालाय, कॉलम 0, 1, 2. सेकंड रो आपण ज्यावेळेस लिहू त्यावेळेस a of 1 of 0 is equal to 40, a of 1 comma
1 of 1 is a 50. ओके, सो या ठिकाणी रो नंबर सेकंड, कॉलम नंबर सेकंड, पण आपला पोझिशन कुठून सुरुवात होती? 0 पासून. मग त्याप्रमाणे 0 1 2, सो 1 ऑफ 1 50. ओके, सो नेक्स्ट एलिमेंट कुठल्या पोझिशनला असणार आहे? ए ऑफ 1 ऑफ व्हॉट? 2. त्याला व्हॅल्यू किती असणार आहे? 60 व्हॅल्यू असणार आहे. ओके, सो या पद्धतीने आपला डेटा आपण ऍरे मध्ये काय केलेला असतो? स्टोअर केलेला असतो, जो मेमरी मध्ये या वेनी काय होतो? तो ऑर्गनाइज होतो. ओके, सो हा झाला तुमचा 2 डायमेन्शनल ऍरे. अजून याच्यामध्ये अजून एक डायमेन्शन म्हणजे बघा, ए ऑफ 3 by 3 by 3. ओके, तो इथे 3 दिले बघा, साइज 1, साइज 2, साइज 3. तर दिस इज कॉल्ड एज अ 3D, 3 डायमेन्शनल. ओके, तो आपल्याला एवढ्या डीप मध्ये जायची गरज नाही. फक्त तुम्हाला वरवर माहित असणं गरजेचं आहे की ऍरे म्हणजे काय. 1 डायमेन्शनल ऍरे मध्ये डेटा रो वाईज स्टोअर केला जातो. 2 डायमेन्शनल ऍरे मध्ये डेटा टॅब्युलर फॉर्मॅट, ज्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स या फॉर्मॅट मध्ये काय केला जातो? स्टोअर केला जातो. मग आपल्याला माहिती आहे जे हॉरिझॉन्टल असतात त्याला आपण रोज म्हणतो, व्हर्टिकल जे असतात त्याला आपण कॉलम्स म्हणतो. आणि जसं की 1 डायमेन्शनल ऍरे मध्ये इंडेक्स हा नेहमी 0th पोझिशन पासून स्टार्ट होते, तसं 2 डायमेन्शनल मध्ये सुद्धा इंडेक्स कुठून सुरुवात होती? 0th पोझिशन पासून होती. म्हणून मी नंबरिंग देताना बघा, रो नंबर 0, रो नंबर 1, रो नंबर 2, कॉलम नंबर 0, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2. त्याप्रमाणे पहिल्या एलिमेंटची पोझिशन असणारे 0,0, दुसऱ्या एलिमेंटची पोझिशन असणारे 0,1 आणि तिसऱ्या एलिमेंटची पोझिशन असणारे 0,2. सो जर तुम्ही ऑब्झर्व केलं, युअर रो नंबर रिमेन्स कॉन्स्टंट and which number is going to change? Column number is going to change. Same case, इथं तुमचा 1 1 1 is constant, so second row number is fixed, but change is in a column. Okay, मग सेम नंबर ऑफ रोज रिप्रेझेंट करतं तुमचं पहिली साईज आणि नंबर ऑफ कॉलम रिप्रेझेंट करतं तुमची दुसरी साईज. मग या ठिकाणी नंबर ऑफ रोज 3, नंबर ऑफ कॉलम्स आर 3. ओके, सो या पद्धतीने आपण आपला ऍरे काय करत असतो? रिप्रेझेंट करत असतो. ओके, सो याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असतील तर विचारा प्लीज. ऍरे कन्सेप्ट कळाला का? 2 डायमेन्शनल ऍरे कळाला का? 1 डायमेन्शनल ऍरे कळाला का? हो सर, समजलं. ओके, हा, की बेसिकली गरज लक्षात ठेवा. म्हणजे आपलं जे एक्झाम्पल होतं, जर मी युनिव्हर्सिटी लेवलचा विचार केला आणि मला युनिव्हर्सिटी मधला टॉपर फाइंड आउट करायचा असेल, ओके, आता तुम्ही 12वीचं एक्झाम देणार आहात, तर तुमचं HSC बोर्ड. ओके, सो तुमच्याकडे कितीतरी लाखामध्ये स्टुडंट्स अपियर होतात, एक्झामला बसतात. मग ह्या लॅक्स मधल्या मुलांमधला टॉपर फाइंड आउट करायचा आहे. मग आपण असे किती व्हेरिएबल्स डिक्लेअर करत बसणार? ओके, सो ऍरेला सुद्धा लिमिटेशन आहे. मग ऍरेपेक्षा पुढची कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये फाईल हँडलिंग किंवा डेटाबेस नावाचा कन्सेप्ट यूज केला जातो, ज्याच्यामध्ये तुमचा डेटा सगळा स्टोअर केला जातो. ओके, सो दीज आर द डिफरंट स्टेप्स, की ज्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सिंगल व्हेरिएबल, मग नंतर मल्टिपल व्हेरिएबल, मग फाईल हँडलिंग, मग डेटाबेस, असं करत 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 तुमचं डेटा हँडलिंग साठी वेगवेगळे टूल्स काय केले जातात? यूज केले जातात. ओके, सो बेसिकली आपलं 12वीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने डिस्कशन चाललेलं आहे, त्यामुळे जास्त डिटेल मध्ये आपल्याला जायचं नाही. ओके, सो आता हा ऍरे आपल्याला प्रोग्राम मध्ये जर लिहायचा झाला तर कसा लिहायचा? त्याचं एक छोटस डेमॉन्स्ट्रेटिव्ह मी प्रोग्राम दाखवतो तुम्हाला. बघा, ओके, सो आपला फर्स्ट लाईन नेहमीची जी ठरली आहे तीच, त्याप्रमाणे हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम. त्याच्यानंतर सेकंड लाईन युजिंग नेम स्पेस std इंटिजर मेन, हे आपलं मेन फंक्शन. ओके, आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण मेन फंक्शन लिहितो. बघा, सर्कल मध्ये पण मेन लिहिलंय, रेक्टँगल मध्ये पण मेन लिहिलंय आणि या प्रोग्राम मध्ये पण मेन लिहिलंय. ओके, एक ऑब्झर्वेशन तुम्हाला सगळ्यांना दिसलं असेल, बरोबर आहे की नाही? आपण प्रत्येक प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन लिहितोय. हो सर.
का लिहितो बरं? कशासाठी लिहितो आपण? मेन नाही लिहिलं तर चालणार नाही का? असा कधी प्रश्न पडला का तुम्हाला? ओके. अर्थात त्याचं नावच मेन आहे. मेनचा अर्थ काय होतो? इम्पॉर्टंट. ओके. सो ज्या वेळेस मला कुठलाही प्रोग्राम रन करायचा असेल, एक्झिक्यूट करायचा असेल, तर मला मेन फंक्शन हे खूप गरजेचं आहे. आता सपोज मी हे मेनचं नाव बदलतो. या मेनच्या ऐवजी नाव देतो मी BMT. ओके. किंवा आपला प्रोग्राम कशासाठी आहे? सर्कलसाठी आहे. सर्कल नाव देतो. क्लिअर? आणि आता ह्याला मी सेव्ह करतो आणि कंपाईल करतो. प्रोग्राम तुमचा सक्सेसफुली कंपाईल होईल. ओके. नाही, एरर आली. काय एरर आली बघा? अनडिफाईन्ड रेफरन्स टू विन मेन. ओके. की ज्या वेळेस तुम्ही कुठलाही प्रोग्राम लिहिता, तुमचा प्रोग्राम रन होण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी मेन फंक्शन हे लिहावंच लागतं. का? तर मेन इज अ स्टार्ट पॉइंट ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन. मेन इज अ स्टार्ट पॉइंट ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन. की मी या ठिकाणी किती लाईन्स लिहिलेल्या आहेत? 12 लाईन लिहिलेल्या आहेत. मग ह्या 12 लाईन पैकी माझा प्रोग्राम एक्झिक्यूट कुठून झाला पाहिजे? लाईन नंबर 1 पासून होणार आहे का? नाही. इट ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द मेन फंक्शन. ज्या लाईनला मेन फंक्शन लिहिलेलं आहे तिथून तो एक्झिक्यूट करायला काय करतो? सुरुवात करतो. ओके. जर मी मेन नाही लिहिलं तर त्याला स्टार्ट पॉइंट सापडणार नाही. स्टार्ट पॉइंट नाही सापडला तर तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही. इन शॉर्ट, कुठलाही प्रोग्राम जर एक्झिक्यूट करायचा असेल, आपल्याला मेन फंक्शन हे कंपल्सरी लिहावं लागतं. ओके. म्हणून प्रत्येक प्रोग्राम मध्ये बघा, सर्कल असू द्या, रेक्टँगल असू द्या, सम असू द्या, प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण मेन फंक्शन हे लिहिलेलं आहे. ओके. आता हे लिहित असताना सुद्धा तुम्ही जर ऑब्झर्व केलं, स्मॉल केस मध्ये लिहिलेलं आहे. ओके. सपोज मी हा एम कॅपिटल एम लिहितो. ओके. काय होतं चेक करूया आपण. परत त्याला आपण कंपाईल करूया. परत त्याने एरर दिली. ओके. त्याला मेन कसा पाहिजे? स्मॉल केस मध्येच पाहिजे. सो बेसिकली लक्षात ठेवा, ही जी प्रॉपर्टी आहे याला केस सेन्सिटिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं? केस सेन्सिटिव्ह. की जसं दिलंय तसंच. की इथं सी लँग्वेज मध्ये किंवा C++ मध्ये तुमचे जे काही फंक्शन्स आहेत, नंतर जे कीवर्ड्स आहेत, कंपल्सरी स्मॉल केस मध्येच लिहायचे. आता हा इंटीजर, हा आय आपण कॅपिटल काढायचा ठरवला, हा एफ कॅपिटल काढायचा ठरवला, तर नाही चालत. बघा, इथं मी कॅपिटल केलं की त्याचा जो डार्कनेस होता, म्हणजे जो कीवर्डला इंडिकेट करणारा, तो निघून जातो. याचा अर्थ त्याच्या दृष्टिकोनातून या फ्लोटला काहीही अर्थ नाही, या इंटीजरला सुद्धा काही अर्थ नाही. ओके. सो जे कीवर्ड्स आहेत, जे फंक्शन्स आहेत, ते सगळे कसे? केस सेन्सिटिव्ह आहेत. ज्या केसमध्ये दिलेलं आहे, लोअर केसमध्येच आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. या ठिकाणी युझिंगचा यू कॅपिटल काढला की लगेच तुमच्या स्टेटमेंटमध्ये काय होतो? फरक पडतो. ओके. सो बेसिकली लक्षात ठेवा, C++, जावा, these all are the case sensitive programming language. म्हणजे काय? तुम्हाला कंपल्सरी स्मॉल केस मध्येच लिहावं लागतं. HTML लँग्वेज जी आहे, जावास्क्रिप्ट लँग्वेज जी आहे, दॅट इज नॉट केस सेन्सिटिव्ह. ऍक्च्युली जावास्क्रिप्ट काही केसेसमध्ये जिथं आपण फंक्शन वगैरे लिहिणार आहे, जावाच वापरणार आहे, त्या केसमध्ये ती केस सेन्सिटिव्ह आहे. पण जिथं आपण HTML वापरणार आहे, टॅग्स वापरणार आहोत, त्या ठिकाणी तुम्ही लोअर केसमध्ये लिहा, अप्पर केसमध्ये लिहा, मिक्स केसमध्ये लिहा, काहीही फरक पडत नाही. म्हणजे काही लँग्वेजेस अशा असतात की जे लोअर केस आणि अप्पर केसला काय करतात? डिफरन्शिएट करतात. आणि काही लँग्वेज असे असतात की दोघांना सेम ट्रीट करतात. ओके. सो त्याप्रमाणे लक्षात ठेवा, C++ इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, ज्याच्यामध्ये तो लोअर केस आणि अप्पर केसला काय करतात? वेगळं कन्सिडर करतात. म्हणून आपण लिहिताना जसं दिलंय स्मॉल केसमध्ये, स्मॉल केसमध्येच आपण लिहायचं. ओके. सो त्याप्रमाणे प्रत्येक प्रोग्राम बघा, सर्कल, रेक्टँगल, आता ॲरेचा जो लिहिणार आहे, मी सगळ्या गोष्टी स्मॉल केस मध्ये लिहिलेल्या आहेत. ओके. हा, जिथं तुमचा मेसेज आहे तिथं तुम्हाला चान्स आहे कॅपिटल लिहायला, स्मॉल लिहायला, मिक्स लिहायला, कारण की दॅट इज अ मेसेज. हा युजरने दिलेला मेसेज आहे, तो कॅपिटल मध्ये लिहा, स्मॉल मध्ये लिहा किंवा मिक्स मध्ये लिहा,
काही फरक पडत नाही. ओके, पण सी आउट झालं, सी इन झालं, इंड झालं, आपण जे काय लिहितोय सिस्टीमने दिलेलं, लँग्वेजने दिलेलं, ते कंपल्सरी स्मॉल केसमध्येच लिहावं लागतं. क्लिअर? आता या ठिकाणी बघा, मी 2 व्हेरिएबल डिक्लेअर करतो. एक ए व्हेरिएबल ज्याला मी 10 व्हॅल्यू देतो आणि दुसरा व्हेरिएबल डिक्लेअर करतो कॅपिटल ए ज्याला मी व्हॅल्यू किती देतो 20. आत्ताच मी म्हटलं तुम्हाला ही लँग्वेज अशी आहे की लोअर केस आणि अप्पर केस दोघांना काय करतं, डिफरन्शिएट करतं. आपण चेक करूया त्याच्या दृष्टिकोनातून स्मॉल ए आणि कॅपिटल ए सेम आहेत का वेगळे आहेत. ओके, सो आपल्या प्रोग्रामनी एरर द्यायला नाही पाहिजे का, तर केस सेन्सिटिव्ह आहे. त्याच्या दृष्टिकोनातून हा ए आणि हा ए काय वेगळा आहे. जर हे दोन्ही सेम कन्सिडर करत असेल याचा अर्थ आपलं अझम्पशन किंवा मी जे तुम्हाला सांगितलं ते चुकीचं सांगितलं. ओके, सो या प्रोग्रामला आपण सेव्ह करूया ॲरे नावाने, आपण ॲरे मध्ये कन्वर्ट करणार आहे. आता याला आपण कंपाईल करूया. ओके, बघा एक सुद्धा एरर आली नाहीये, म्हणजे याचा अर्थ तुमचा स्मॉल ए आणि कॅपिटल ए याच्या दृष्टिकोनातून काय वेगळे आहेत. जर मी सपोज सेम व्हेरिएबल डिक्लेअर केला ए ए, आता या केसमध्ये तुम्ही जर बघितलं याला मी कंपाईल केलं तर त्यांनी एरर दिलं बघा, रिडिक्लेरेशन ऑफ इंटिजर ए. इंटिजर ए प्रिव्हियसली डिक्लेअर्ड. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण सेम व्हेरिएबल, सेम मीन्स व्हॉट, नाव पण सारखं आणि अप्पर केस किंवा लोअर केस सारखं जर लिहिलं तर तो आपल्याला एरर देतो. पण ज्यावेळेस एक अप्पर केस आणि एक लोअर केस मध्ये लिहितो त्यावेळेस तो त्याला काय करतो, डिफरन्शिएट करतो, तो वेगळा आहे असं ट्रीट करतो. या प्रॉपर्टीला म्हणायचं केस सेन्सिटिव्ह प्रॉपर्टी. ओके, युअर सी लँग्वेज, युअर C++ लँग्वेज इज अ केस सेन्सिटिव्ह. सो एक प्रॉपर्टी झाली तुमच्या C++ ची. ओके, so what are the different characteristics or properties of C++? So C++ is object oriented programming, C++ is a case sensitive programming language. असे पॉइंट्स तुम्हाला ऍट द एंड ऑफ द चॅप्टर काय करता येते, सांगता येते. क्लिअर? सो केस सेन्सिटिव्ह कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके, आता आपण जो प्रोग्राम करणार आहे तो ॲरे साठी करणार आहे. सो आपण ॲरे कडे काय होऊया, स्विच होऊया. आता इथं मला एक ॲरे डिक्लेअर करायचा आहे 1 डायमेन्शनल. सो 1 डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर करत असताना डेटा टाईप, ॲरे नेम आणि पुढे साईज द्यायची. आपण छोटी साईज देऊया 5. ओके, सो आपण या ठिकाणी एक ॲरे डिक्लेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण 5 एलिमेंट्स इंटिजर टाईपचे काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. ओके, आता मगाशी जसं केलं होतं तसं जर मी या ठिकाणी याला व्हॅल्यूज द्यायच्या ठरवल्या तर इथे मी डायरेक्ट या पद्धतीने काय करू शकतो, व्हॅल्यूज देऊ शकतो. आता दिलेल्या व्हॅल्यूज मला प्रिंट करायच्या. सपोज मला पोझिशन साठी एक आय व्हेरिएबल मी घेतो. ओके, आता इथं मला तुम्हाला एक स्टेटमेंट सांगायचं आहे, फॉर लूप. कुठलं लूप? फॉर लूप. सो फॉर लूप कशासाठी द्यावं लागतं, तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं या ठिकाणी पोझिशन बघा 0 1 2 3 4 सिक्वेन्स मध्ये बघा. ओके, सो मी काय करतो, एक लूप म्हणजे एक स्टेटमेंट लिहितो की ज्याच्यामध्ये आय ची व्हॅल्यू आय 0 पासून सुरू होणार आहे, आय ची व्हॅल्यू लेस दॅन 5 म्हणजे 4 पर्यंत जाईल आणि आय प्लस प्लस. ओके, सो या ठिकाणी हे जे स्टेटमेंट मी लिहिलेलं आहे याला काय म्हणायचं, लूप म्हणायचं. आपल्याला तिन्ही लूप्स डिटेल मध्ये शिकायचे. ओके, सो हे लूप काय प्रकारे की याच्या आतमध्ये तुम्ही जे स्टेटमेंट लिहिणार आहात ते रिपीटेटिव्हली काय होत असतं, एक्झिक्यूट होत असतं. सो यांनी प्रिंट करायचंय कुणाची व्हॅल्यू, ए ऑफ आय पोझिशनची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे आणि प्रत्येक व्हॅल्यू नंतरनं त्यांनी थोडी स्पेस द्यायची. ओके, म्हणून डबल कोट मध्ये स्पेस दिले. हा आपला सिंपल प्रोग्राम बघा. मी याला सेव्ह केलं, आता कंपाईल केलं आणि आता रन करतो. सो तुम्हाला बघा या ठिकाणी आलंय 1 2 3 4 5. ओके, सो हे कसं काय आलं बरं. सो याचं एक्झिक्युशन कसं होतंय बघा. आपला जो ॲरे आहे, ॲरेचं नाव काय आहे, ए, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिली व्हॅल्यू कुठल्या पोझिशनला आहे, 0th पोझिशनला आहे. मग त्याप्रमाणे आय कुठून सुरुवात केलाय आपण, 0 पासून केलेला आहे. 0 हे 5 पेक्षा लहान आहेत का, आहेत.
मग तो या आतमधलं स्टेटमेंट काय करतो, एक्झिक्यूट करतो. ए ऑफ 0 मध्ये व्हॅल्यू किती आहे, 1. 1 व्हॅल्यू तो प्रिंट करतो आणि स्पेस देतो आणि मग पुढं आय प्लस प्लस होतं. मग काय होतं, 0 प्लस 1 1 होतं, म्हणजे पुढच्या पोझिशनला येतो. 1 इज लेस दॅन 5 आहे, मग ए ऑफ 1 2 व्हॅल्यू तो काय करतो, प्रिंट करतो, स्पेस देतो, परत आय प्लस प्लस होतो, म्हणजे पुढच्या पोझिशनला जातो. त्याप्रमाणे काय होतं, 2 प्लस 1 3. त्याप्रमाणे तुमचा पहिल्यांदा 0 0 प्लस 1 1 1 प्लस 1 2 2 इज लेस दॅन 5 येस. पण सेकंड पोझिशन मधली 0 1 2 3 व्हॅल्यू काय करतो, तो प्रिंट करतो. सो ऑन, असं तो एक 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 लोकेशन्स तो काय करतो, प्रिंट करतो. हे जे स्टेटमेंट आहे आपण काय केलेलं आहे, रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट केलेलं आहे. आणि जे स्टेटमेंट आपल्याला रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट करायला मदत करतात त्याला आपण काय म्हणतो, लूप किंवा सायकल म्हणतो. ओके, की हे काय होतं, 0 to 4 पर्यंत रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट होणार आहे, म्हणून याला काय म्हणायचं, लूप. आता या ठिकाणी सपोज मी वेगळ्या व्हॅल्यूज देतो, सपोज 11 22 33 44 आणि 55. ओके, आणि आता मी जर ह्या व्हॅल्यूज दिल्या आणि प्रोग्रामला जर कंपाईल केलं आणि रन केलं तर तुम्हाला बघा 11 22 33 44 आणि 55 या व्हॅल्यूज बरोबर प्रिंट झाल्या. ओके, सो इथं तुम्हाला पोझिशन पण प्रिंट करता येईल बघा. इंडेक्स म्हणजे कुणाची व्हॅल्यू प्रिंट करावी लागणार आहे, आपल्याला आय ची व्हॅल्यू प्रिंट करावी लागणार आहे. सो याप्रमाणे आय ची व्हॅल्यू इथं काय होईल, प्रिंट होईल. आणि त्या व्हॅल्यू नंतर सपोज आपण इथं डॅश देऊया, म्हणजे आपलं मिक्स होणार नाही. ओके, आणि नवीन लाईनला प्रिंट करूया प्रत्येक व्हॅल्यू आपण. ओके, सो या पद्धतीने मी थोडं प्रोग्राम मध्ये मॉडिफिकेशन केलं. आता तुम्ही जो ऑब्झर्व केलं बघा, 0 पोझिशनला किती व्हॅल्यू आहे, 11. 1 पोझिशनला व्हॅल्यू किती आहे, 22. 2 पोझिशनला व्हॅल्यू किती आहे, 33. तर या पद्धतीने 0 1 2 3 4 हे माझे इंडेक्स झाले, म्हणजे पोझिशन झाले. आणि त्या पोझिशनच्या आपण ह्या व्हॅल्यूज काय केल्या, प्रिंट केल्या. ओके, म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलं होतं, ए ऑफ 0 ए ऑफ 1 ए ऑफ 2. सो हे 0 1 2 3 हे काय आहेत, पोझिशन्स आहेत. त्या पोझिशनला आपण काय म्हणतो, इंडेक्स म्हणतो. इथं म्हटलंय बघा इंडेक्स, आणि हे इंडेक्स हा नेहमी कुठून स्टार्ट होतो, 0 पासून स्टार्ट होतो. आणि शेवटच्या एलिमेंटची इंडेक्स काय असते, तुमच्या ॲरेची जी साईज आहे, साईज -1. जसं की या केसमध्ये तुम्ही जर बघितलं, या ठिकाणी शेवटच्या इंडेक्सची पोझिशन किती आली आहे, 4 आली आहे. आपल्या ॲरेची साईज किती आहे, 5. 5 - 1 4, बरोबर. त्यांनी फोर्थ पोझिशन आपल्याला काय केली, प्रिंट केली. ओके, सो बेसिकली लूप लक्षात ठेवा. लूप मध्ये 3 प्रकारचे लूप आहेत, फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप. तर याच्यामध्ये लूपचं काम काय आहे, की तुम्ही त्याच्या आतमध्ये लिहिलेले स्टेटमेंट्स हे काय होतात, रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट होतात. आपण पुढच्या 1-2 लेक्चर मध्ये लूप्स पण काय करणार आहे, कव्हर करणार आहे. ओके, सो बेसिकली ॲरे कन्सेप्ट समजला का. ॲरे मध्ये आपण डेटा कसा मल्टिपल डेटा स्टोअर करतो, त्याला ऑर्डर्ड का म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याच्या व्हॅल्यूज आपण कशा प्रिंट करतो. ओके, सो हे मी ॲडिशनली लिहिलेलं आहे, याची काही आवश्यकता नाही, आपल्या फक्त माहितीसाठी लिहिलेलं आहे. ओके, सो इथं फक्त आपण एवढं जरी लिहिलं तरी आपल्याला काय होणार आहे, डेटा एक्झॅक्टली प्रिंट होऊन मिळणार आहे. बघा, मी याला सेव्ह करतो, कंपाईल करतो आणि प्रोग्राम रन करतो. बघा, 11 22 33 44 55. ओके, सो अननेसेसरीली कॉम्प्लिकेशन्स आपल्याला वाढवायचे नाहीत. आता इथं मी जर साईज 5 दिली आणि सपोज मी या ठिकाणी 3च व्हॅल्यूज दिल्या, तर काय होणार आहे, तो एरर देईल का, बघूया आपण. बघा, केस काय आहे बघा, की माझ्याकडे साईज किती आहे, 5, आणि मी व्हॅल्यूज किती दिलेल्या आहेत, 3च दिलेल्या आहेत. ओके, म्हणजे मला गरज आहे 5 व्हॅल्यूची, पण दिल्यात मी 3च व्हॅल्यूज. अशा वेळेस काय करतो, तर तुमचा प्रोग्राम काहीही एरर देत नाही, रन करतो. ज्या व्हॅल्यूज दिलेल्या नाहीत तो काय कन्सिडर करतो, 0 कन्सिडर करतो. म्हणजे या ठिकाणी तुमची 4th व्हॅल्यू 0 आहे आणि 5th व्हॅल्यू सुद्धा काय आहे, 0 आहे. ओके, पण जर मी 5 साईज सांगत असेल आणि जर मी 5 पेक्षा जास्त व्हॅल्यूज दिल्या, जसं की या केसमध्ये
मी 7 व्हॅल्यूज दिल्या. अशा वेळेस काय करतो तो? एरर देतो का? चेक करूया आपण. तर अशा वेळेस तो काय देतो? एरर देतो. एरर काय दिली बघा, टू मेनी इनिशियलायझर्स ओके फॉर ए ऑफ 5. जर तुम्ही ए ऑफ 5 म्हणत असाल तर तुम्ही या ठिकाणी 5 मॅक्स व्हॅल्यू देणं अपेक्षित आहे. ओके. सो हे काही छोटे छोटे सिनारिओज आहेत, कंडिशन्स आहेत की प्रोग्राम लिहित असताना जर मी ॲरेची साईज एक्स डिफाईन केली तर त्या साईज एवढ्याच व्हॅल्यूज किंवा त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यूज दिल्या तरी चालतात, त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू चालत नाही. ओके. आणि जर कमी व्हॅल्यूज दिल्या, फॉर एक्झाम्पल एकच व्हॅल्यू देतो, घाबरून जायची गरज नाहीये. ज्या काही 4 व्हॅल्यूज मिसिंग आहेत, ऑल these 4 मिसिंग व्हॅल्यूज विल कन्सिडर 0 0 0 0. ओके. सो ह्या काही छोटे गोष्टी असतात की जे तुम्हाला बुकमध्ये वाचल्यानंतर पण कुठं मिळत नाहीत, पण परीक्षेला याच्यावर प्रश्न असतात. सो हे थोडं प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, थोडा एक्सपिरियन्सचा पण पार्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. क्लिअर? सो बेसिकली बघा, या ठिकाणी आपण साधा ॲरे घेतलाय ज्याच्यामध्ये आपण 5 व्हॅल्यूज काय केल्यात? स्टोअर केलेल्या आहेत. आपण काही 2 डायमेन्शनल ॲरेचा प्रोग्राम आत्ताच बघणार नाही. फक्त कन्सेप्ट तुम्हाला मी समजावून सांगितलेला आहे की 2 डायमेन्शनल ॲरे ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस आपला डेटा हा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये काय केला जातो? रिप्रेझेंट केला जातो, ज्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स या कॉम्बिनेशन मध्ये तुमचा डेटा मेमरीमध्ये स्टोअर होतो. ओके. सो 2 डायमेन्शनलला 2D, 2 डायमेन्शन, 2D, 2 इंडेक्स, 2 पोझिशन. पहिली पोझिशन आहे रोची, दुसरी पोझिशन आहे तुमच्या कॉलमची, म्हणून 2 पोझिशन्स आपल्याला द्यावे लागतात, 3 3. जसं की या ठिकाणी फक्त आपण एकच पोझिशन घेतो रोची, 0th पोझिशन, फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन, ओनली सिंगल रो वी आर गोइंग टू कन्सिडर, म्हणून त्याला 1 डायमेन्शनल ॲरे म्हणतो. 2 डायमेन्शनल ॲरे मध्ये मल्टिपल रोज येतात. ओके. सो हिअर 1 रो इज अ 1 डायमेन्शनल ॲरे. ओके. सो आपण असं पण म्हणू शकतो 2 डायमेन्शनल ॲरे इज ॲरे ऑफ 1 डायमेन्शन. 2 डायमेन्शनल ॲरे is an array of 1 dimension. Okay. 3 dimensional array is an array of 2 dimension. Okay. So असं वेगवेगळ्या बुक्स मध्ये वेगवेगळे कन्सेप्ट तिथं सांगितलेले आहेत. क्लिअर? सो याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. प्रोग्राम समजलाय का बघा. Yes, any doubt, any question? तुम्ही तुमचा रिप्लाय चॅट मध्ये पण देऊ शकता. येस प्रकाश, यू हॅव एनी डाऊट? यू हॅव हँड रेज्ड. प्रकाश कापसे. येस समजलं का सगळ्यांना? रिप्लाय मी. हो सर. ठीक आहे. सो आत्ताचा जो पॉइंट आपण डिस्कस करतोय तो ॲरेचा डिस्कस करतोय. आता इथं मी व्हॅल्यूज फिक्स दिलेल्या आहेत. ओके. जर मला या व्हॅल्यूज युजर कडनं घ्यायच्या असतील तर कसं करायचं? ओके. सो तो पार्ट मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो, मग आपण थांबूया. ओके. सो लेट अजून एक छोटासा प्रोग्राम मी ओपन करतो ज्याच्यामध्ये मी फक्त ॲरे डिक्लेअर करणारे, व्हॅल्यूज युजर कडनं घेणारे. सो मी हा पार्ट काढून टाकतो. आता इथं मी युजरला सांगतो स्लॅश एन एंटर 5 नंबर्स. आता हे नंबर इनपुट करायला मला परत फॉर लूप वापरावं लागणार आहे आणि इथं मी घेताना सी इन ए ऑफ आय. सो त्याप्रमाणे ए ऑफ 0 मध्ये व्हॅल्यू रीड कर, ए ऑफ 1 मध्ये व्हॅल्यू रीड कर, ए ऑफ 2 मध्ये व्हॅल्यू रीड कर, 3 मध्ये, 4 मध्ये, अशा पद्धतीने आपण ॲरे
इनपुट प्रोग्रामला नाव देऊया. आपण ॲरे काय केलाय, इनपुट केलाय. ओके, आता याला आपण कंपाइल करू, रन करू. सो बघा, एंटर 5 नंबर्स. So I enter here first number, second number, third number, fourth number and fifth number. So या पद्धतीने आपण आपल्या व्हॅल्यूज सुद्धा कीबोर्ड थ्रू रीड करू शकतो. ओके, सो आपण इथं ए व्हेरिएबल मध्ये 5 व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. 5ही व्हॅल्यूज आपण युजर कडनं ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण इनपुट साठी काय वापरतो, सी इन वापरतो. ओके, इथं तशी केस नाही. इथं मी व्हॅल्यूज काय केल्या होत्या, इनिशियलाइज केल्या होत्या, फिक्स देऊन ठेवल्या होत्या. ज्या ज्या वेळेस माझा हा प्रोग्राम रन होईल, तुमच्या ॲरे मध्ये ह्या व्हॅल्यूज काय होणार आहेत, ऑटोमॅटिकली स्टोअर होणार आहे. आणि त्या स्टोअर झालेल्या व्हॅल्यूज मी इथं काय केलेल्या आहेत, प्रिंट केलेल्या आहेत. सपोज मला ऍक्सेप्ट केलेल्या व्हॅल्यूज प्रिंट करायच्या, म्हणजे कीबोर्ड थ्रू घेतलेल्या व्हॅल्यूज मला प्रिंट करायच्या. सो परत मी या ठिकाणी फॉर लूप लिहिणार आणि वाटलंच तर इथं मेसेज देतो, ॲरे एलिमेंट्स किंवा नंबर्स आर, नंबर्स पुढे आपण काय करूया, प्रिंट करूया. ओके, सो याला मी सेव्ह करतो, कंपाइल करतो. काय झालं, सेमिकोलन राहिला. ठीक आहे, फाईल सेव्ह, कंपाइल, रन. आता बघा, 100, 200, 300, 400 and 500. So बघा, array elements are 100, 200, 300, 400, 500. So whatever numbers I entered, all numbers again displayed. ओके, आता सपोज मी त्या पद्धतीने द्यायच्या ऐवजी या पद्धतीने देतो, रो वाईज असं दिलं तरी चालतंय, काही फरक पडत नाही. ओके, सो आपण काय केलं, एक ॲरे डिक्लेअर केला, ॲरे मध्ये व्हॅल्यू स्टोअर केल्या, परत एक ॲरे डिक्लेअर केला, युजर कडून घेतलं, परत डिस्प्ले केला. ओके, सो आजच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं ॲरे बद्दल. सो ॲरे काय असतो, ॲरेची डेफिनेशन लक्षात ठेवा. तर ॲरे इज अ होमोजिनियस फायनाइट सेट ऑफ ऑर्डर्ड एलिमेंट. ओके, सो तुमचा ॲरे हा होमोजिनियस असतो, फायनाइट असतो आणि ऑर्डर्ड असतो. ॲरेचे 3 टाइप्स आहेत, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, मल्टी डायमेन्शनल. ज्यावेळेस आपण 2 डायमेन्शनल ॲरे घेतो, त्यावेळेस आपला डेटा आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये काय करत असतो, प्रेझेंट करत असतो. जसं की तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये किंवा मॅथमॅटिकल काही डिटर्मिनंट असतात, मॅट्रिक्स असतात, त्याचे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स कम्प्युटर थ्रू सॉल्व्ह करून घ्यायचे असतील, की ज्याच्यामध्ये तुमचा डेटा रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये असतो, त्या केसमध्ये तुम्हाला ॲरे कन्सेप्ट काय करता येतो, यूज करता येतो. आणि पर्टिक्युलरली त्यातला 2 डायमेन्शनल ॲरे कन्सेप्ट आपण काय करत असतो, यूज करत असतो. ओके, सो तुम्हाला सगळ्यांना माहित असेल डिटर्मिनंट किंवा मॅट्रिक्स, माहिती आहे का? येस, डिटर्मिनंट माहिती आहे, मॅट्रिक्स माहिती आहे. हो सर. हा, मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे रोज आणि कॉलम्स असतात. मग ते जर तुम्हाला इनपुट म्हणून द्यायचं असेल प्रोग्रामला, तर त्यासाठी तुम्हाला ॲरे काय करावं लागतं, यूज करावा लागतो. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा. ओके, सो आजचा जो टॉपिक होता तो थोडा वेगळा होता, की पण त्याच्यावर क्वेश्चन्स होतात आणि ते तुम्हाला माहित असणं पण गरजेचं आहे. ओके, सो बेसिकली ॲरे कन्सेप्ट मला वाटतं बऱ्यापैकी मी एक्सप्लेन केलेलं आहे. वेगवेगळे एक्झाम्पल्स जिथं जिथं शक्य आहे तिथं मी तुम्हाला परत परत एक्सप्लेन पण केलेलं आहे आणि प्रोग्राम थ्रू त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण मी दिलेलं आहे. ओके, सो हा जो ॲरे डेटा टाईप आहे हा डिराइव्ड डेटा टाईप आहे, इंटिजर. सेम याच्यासारखं तुम्ही फ्लोटचा पण ॲरे तयार करू शकता. ओके, कॅरेक्टरचा पण ॲरे तुम्ही करू शकता. ओके, सपोज तुम्हाला एखादा कॅरेक्टर ॲरे घ्यायचा आहे, तुम्हाला सपोज तुमचं नाव इनपुट करून घ्यायचंय. बघा, एका मिनिटात तो पण प्रोग्राम होऊन जाईल. सो लेट वी विल कन्क्लूड विथ दॅट. सपोज मला नाव घ्यायचंय, सो मी कॅरेक्टर नेम ऑफ 20. ओके, सो इथे मी 20 कॅरेक्टर्स जास्तीत जास्त घेऊ शकतो. आता युजरला सांगतो मी एंटर युअर गुड नेम, एंटर युअर नेम. ओके, सो या ठिकाणी आपण नेम इनपुट करून घेणार आहे.
सो त्यासाठी आपल्याला सी इन नेम, इथं फॉर लूप वापरायची गरज नाही. ओके, सो या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली तुमचं नेम तुम्ही जे इनपुट केलेलं आहे ते तुम्हाला प्रिंट करायचं आहे, तुम्ही काय करू शकता, प्रिंट करू शकता. ओके, प्रोग्रामला नाव देतो name.cpp. ओके, सो याला आपण कंपाइल करूया, रन करूया. लेट आय राईट द माय नेम विशाल. सो अगेन नेम इज इक्वल टू विशाल. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडं काय घेऊ शकता, नंबर ऑफ कॅरेक्टर. सपोज मी हा ॲरे काढून टाकतो आणि आता याला मी कंपाइल करतो आणि रन करतो. सो आता जर एंटर युअर नेम, सपोज आय एंटर होल नेम, सो त्यांनी फक्त 20 घेतला. का 20 घेतला कोण सांगू शकताय, काय कारण असेल? कॅरेक्टर अल्फाबेट घेतो ना. हा, एकच कॅरेक्टर घेणार तो. आणि आपल्या नावामध्ये एकच कॅरेक्टर आहे का, नाही, ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स आहे. ग्रुप म्हणजेच काय झालं, तुमचा ॲरे झाला. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय घ्यावा लागतो, ॲरे घ्यावा लागतो. ओके, सो या पद्धतीने जसा इंटिजर ॲरे आहे तसा कॅरेक्टर ॲरे सुद्धा आपण काय करू शकतो, इनपुट करू शकतो. आणि हा जो कॅरेक्टर ॲरे आहे, कॅरेक्टर ॲरे इज नथिंग बट द ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स, यालाच आपण स्ट्रिंग असं पण म्हणतो. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रिंग. सो व्हॉट इज स्ट्रिंग? अ स्ट्रिंग इज अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर और स्ट्रिंग इज अ कॅरेक्टर ॲरे, असं तुम्ही डिफाईन करू शकता. ओके, सो ह्या स्ट्रिंगचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. स्ट्रिंग कंपेअर, स्ट्रिंग कॉपी, हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचंय, पुढं शिकायचंय. ओके, सो डायरेक्टली आपण स्ट्रिंग न शिकता आपण स्टेप बाय स्टेप काय करतोय, शिकतोय. ओके, सो आज आपण इथंच थांबूया. उद्याच्याला परत पुढचे पॉइंट्स काय करूया, कव्हर करूया. आणि आजच्या टॉपिक मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला उद्याच्या लेक्चरला सुरुवातीला विचारू शकता. ओके, तुम्ही डाऊट्स विचारावेत अशी माझी अपेक्षा आहे. ओके, जेणेकरून मला सुद्धा कळेल की तुम्हाला एक्झॅक्टली किती पर्सेंट पर्यंत समजतंय. तुम्हाला काय डाऊट्स असतील तर मला त्याप्रमाणे त्याच्यावर परत एक्सप्लेनेशन करता येईल. ओके, सो बघा, आज आपण इथंच थांबूया. थँक्यू. थँक्यू सर.